नमस्कार. काळीज पिळवटून टाकणारा आणि अंगावर प्रचंड चीड आणणारा एक घाणेरडा आणि धक्कादायक प्रकार कोलकात्याच्या आर.जी. कर मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये घडला. पीडिताच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या ऐवजी गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातंय की काय असं वाटावं अशा घटनांमागून घटना तिथे सर्रास घडत आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या डॉक्टर आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवरती स्थानिक गुंडांच्या तर्फे हल्ला होतो आणि ते आंदोलन चिरडून टाकलं जाते. 31 वर्षीय महिला निवासी डॉक्टरवरती रात्री पाशवी बलात्कार होतो आणि तिची निर्गुण हत्या केली जाते आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. हे चित्रच विदारक आहे. पोलीस यंत्रणा राज्य सरकारकडे, हॉस्पिटल राज्य सरकारचं, स्थानिक प्रशासन राज्य सरकारचं आणि गुंडसुद्धा राज्य सरकारच्याच पक्षाचे आहेत. संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक सरकारला जाग आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वतःहून या घटनेची याचिका दाखल करून घेतलेली आहे. घडलेला प्रसंग अतिशय गंभीर तर आहेच, पण आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणूनच जर वेळ पडली तर तुम्हाला आणि आम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हायलाच लागेल. ही घटना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया. वय वर्ष 31, महिला निवासी डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवरती रात्री आली. 36 तासाची त्यांची ड्युटी असते आणि रात्री 11च्या सुमारास तिने आपल्या घरी आईला फोन केला आणि आपली खुशाली कळवली. इथे सगळं व्यवस्थितपणे आहे असं समजल्याच्या नंतर तिचे पालक शांतपणे झोपून गेले आणि त्यानंतर ही रुग्णांची सेवा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये राऊंडला गेली. रात्री साधारण 2च्या सुमारास ती आणि तिचे 3-4 मित्र एकत्र जेवले आणि त्यानंतर ते मित्र पुन्हा राऊंडसाठी निघून गेले. एवढ्या रात्री हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण खूप कमी असतं आणि म्हणूनच आराम करण्यासाठी ही महिला डॉक्टर सेमिनार रूममध्ये गेली. रात्री 3 ते 4च्या दरम्यान ह्या दुर्दैवी महिलेवरती बलात्कार झाला. तिने प्रचंड विरोध केलेला असणार, कारण तिच्या संपूर्ण शरीरावरती ह्या जखमा होत्या. तिच्या डोळ्यामध्ये तिच्या चष्म्याची काच घुसून तिचे डोळे रक्तबंबाळ झालेले होते. तिचे दोन्ही पाय एवढ्या मोठ्या प्रमाणात फाकवले गेले होते की पायाची तिकडची जी हाडं आहेत ती सुद्धा तुटलेली होती. साधारणपणे 4च्या सुमारास आपल्या वासनेची भूक शांत झाल्याच्या नंतर गुन्हेगार तिथून निघून गेला. सकाळी हॉस्पिटलमधून त्या पालकांना एक फोन गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीची तब्येत ही बिघडली आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये यावं. काय झालं आहे प्रकार हे समजण्यासाठी त्या पालकांनी सातत्याने हॉस्पिटलमध्ये फोन केले, मात्र त्यांच्या फोनला कुणीही दाद दिली नाही. शेवटी एकाने तो फोन उचलला आणि त्याने कळवलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. आदल्या दिवशी रात्री जी मुलगी फोनवरती व्यवस्थितपणे बोलली ती रात्रभरामध्ये आत्महत्या करेल हे प्रकरण एकंदरीतच गंभीर आहे आणि म्हणून तिच्या पालकांनी आपल्या शेजाऱ्यांच्यासह हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना तब्बल 3 तास त्यांच्या लेकीला भेटून दिलं नाही. तिकडचे पुरावे तर नष्ट करायचे नव्हते ना, असा दाट संशय या निमित्ताने आपल्या सगळ्यांना येतो. 3 तास वाट बघितल्याच्या नंतर मुलीच्या वडिलांना सेमिनार हॉलमध्ये नेण्यात आलं, जिथे त्यांच्या मुलीचा मृतदेह होता. जगातील कोणत्याही वडिलांवरती असा भयानक प्रसंग येऊ नये. त्यांनी बघितलं की आपली मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि तिच्या शरीरावरती एकही वस्त्र नाही. डोळे रक्तबंबाळ आणि पाय तर एवढ्या मोठ्या प्रमाणात फाकवलेले आहेत की तिकडचं हाड तुटून ते बाहेर आलं होतं. हे भीषण आणि विदारक चित्र बघितल्याबरोबर वडिलांच्या लक्षात आलं की हा प्रकार आत्महत्येचा तर नक्की नाही, आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे काहीतरी गंभीर घटना घडलेली आहे. त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलीस हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा 4थ्या मजल्यावरचं CCTV चित्रण बघण्याचा प्रयत्न झाला, मात्र या मजल्यावरती CCTV यंत्रणाच नाही.
मग त्यांनी 3ऱ्या मजल्यावरती CCTV फुटेज बघितलं की जिन्यावरनं कोणी संशयित जातोय का. 3ऱ्या मजल्याच्या CCTV फुटेजमध्ये संजय रॉय नावाचा एक सिव्हिल डिफेन्सचा माणूस जो स्वतःला पोलीस मित्र सांगत होता, त्याच्या मोटरसायकलवरती सुद्धा पोलीस अशी अक्षरं लिहिलेली होती, तो संशयास्पदरित्या रात्री 3 वाजता 4थ्या मजल्यावरती जाताना आणि साधारणपणे तासाभराने परत येताना दिसला. त्या सेमिनार हॉलमध्ये मृतदेहाच्या शेजारीच एक ब्लूटूथ डिव्हाइसही सापडलं आणि मग या संजय रॉयला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिथे सापडलेला तो ब्लूटूथ डिव्हाइस संजय रॉयच्या मोबाईलला पटकन कनेक्ट झाला आणि पुरावा सापडल्याच्या नंतर संजय रॉयने ही हत्या आपणच केल्याचं कबूल केलं आणि स्वतःला फाशीची शिक्षा द्या अशी सुद्धा मागणी केली. संध्याकाळी साधारणपणे 6:10 ते 7:10 या कालावधीमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि रात्री 11 वाजता पोलिसांनी हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचं घोषित केलं. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्या महिलेच्या गुप्तांगामधून जेवढा मोठ्या प्रमाणात वीर्य सापडलं ते एका निरोगी व्यक्तीचं एका वेळचं असूच शकत नाही. हा पुरावा तो बलात्कार हा एकट्याने नव्हे तर सामूहिकरित्या केला गेला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि इथूनच खऱ्या अर्थाने हा प्रश्न अजून किचकट होत गेला. प्रत्येकजण वर्दी घालून सैन्यामध्ये जाऊ शकत नाही, पण देशसेवा करण्यासाठी वर्दी घालून तो माणूस हॉस्पिटलमध्ये तर नक्की जाऊ शकतो. 24 तास 36 तास नव्हे 48 तासांची ड्युटी ज्या डॉक्टरांकडून आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांकडून आपण घेतो, त्यांच्या जीविताची काळजी घेणं हे सरकार म्हणून आपलं कर्तव्य आहे. या गोष्टीचा स्थानिक प्रशासनाला विसर पडलेला आहे आणि ह्या सगळ्या घटना बाहेर आल्याच्या नंतर स्थानिक डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर जो स्टाफ आहे त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून ते निदर्शनासाठी बसले. जवळपास 7,000चा गुंडांचा जनसमुदाय त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्यांनी अक्षरशः त्या आंदोलकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आंदोलक तर तिथून पळालेच, पण या गुंडांनी तिकडचे जे पेशंट होते त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही. अतिशय अंधाधुंद पद्धतीने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रकार हा स्थानिक प्रशासनाच्या मार्फतच झाला असावा, कारण एकाच वेळेला एवढा मोठा जनसमुदाय एकाच कारणासाठी एकत्र होत असेल तर तो अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होत असतो आणि या गोष्टीची पोलिसांना माहिती नव्हती. अपुरं पोलीस दल हा सगळा प्रकार निमूटपणे बघत होता. आपल्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेचा उल्लेख केला. झालेला हा प्रकार तर निंदनीय होताच, मात्र या प्रकरणाला व्यवस्थितपणे हाताळण्यात स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला अपयश आलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळं प्रकरण हे CBIकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिकडचा स्थानिक प्रशासनाचा जो प्रमुख होता त्यांनी हे प्रकरण CBIला सोपवायला मान्यता दिली, मात्र चक्र कुठे नेमकी फिरली ते समजलं नाही. वेळकाढूपणाचं एक धोरण स्थानिक प्रशासनानं स्वीकारलं आणि त्यांनी CBIला सांगितलं की आम्ही जी चौकशी करतोय त्याचा अहवाल बनवण्यासाठी आम्हाला 7 दिवस लागतील, तर 7 दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला हे प्रकरण सोपवतो. CBIने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही प्रकरण आत्ता सोपवा, तुम्हाला जी कागदपत्र द्यायची ती तुम्ही 7 दिवसाच्या नंतर द्या, मात्र आम्हाला लगेचच चौकशीला सुरुवात करायची आहे, कारण या 7 दिवसाच्या दरम्यान तिथे उपलब्ध पुरावे नष्ट केले जातील आणि न्याय जेवढा उशिरा मिळतो तेवढा न्याय हा व्यवस्थितपणे मिळत नाही असं CBIचं म्हणणं होतं. मात्र स्थानिक प्रशासनाने त्यांना विरोध केला आणि म्हणूनच हे प्रकरण कलकत्ता हायकोर्टामध्ये गेलं. सध्या हे मॅटर CBIच्या ताब्यात आहे आणि कलकत्ता हायकोर्ट आणि दिल्ली इथलं सुप्रीम कोर्ट या सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून आहे. कोर्टामध्ये या संदर्भामध्ये काही प्रोसिडिंगसुद्धा सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. महिलांची आणि नागरिकांची सुरक्षितता हे स्थानिक प्रशासनाचं आणि सरकारचं काम आहे, मात्र कोलकात्याचं सरकार यात सातत्याने अपयशी ठरल्याचं दिसत आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल रॅकेट्स आणि पोर्नोग्राफीसुद्धा होते असंही म्हटलं जातं आहे.
या संदर्भामध्ये जी माहिती आमच्याकडे पुराव्यासह येईल ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचू। देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत आणि ज्या ज्या ठिकाणी अशी व्यवस्था असेल ती चिरडूनच टाकणं अत्यंत गरजेचं आहे। आजच्या भागात दुर्दैवी घटनाक्रमाची आपण सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे। पुढच्या भागामध्ये आपण या संदर्भामध्ये कोर्टाची जी निरीक्षणं आहेत आणि त्यांचे वेळोवेळी मिळणारे आदेश या बाबतीतही माहिती घेणार आहोत। या संपूर्ण घटनेबद्दलच्या आपल्या तीव्र प्रतिक्रिया आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।